नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, लोकशाहीच्या नावाखाली एक मोठा खेळ सुरू आहे आणि त्यात सर्वात जास्त फसवले जात आहेत सामान्य मतदार. मत म्हणजे लोकशाहीचा आत्मा. पण जर त्या आत्म्यालाच विकृत केलं जात असेल तर विचार करा, आपला देश कुठे चाललाय. आज मतदार यादीत जे उघड झालंय ते फक्त धक्कादायक नाही, तर लोकशाहीच्या थेट अंताचा इशारा आहे. पनवेलमध्ये जे झालं ते उद्या संपूर्ण महाराष्ट्रात होऊ शकतं. आणि प्रश्न एकच, हे सगळं पाहूनही निवडणूक आयोग झोपलाय का मुद्दाम झोपवलाय असा प्रश्न येतो. मित्रहो, आज आपल्या देशातील निवडणुका म्हणजे एक प्रकारचा तमाशा झाल्यासारखा वाटतात. पण हा तमाशा लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा आहे. निवडणुकांवरील लोकांचा विश्वास पूर्णपणे ढासळलाय आणि हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक संकेत आहेत. बघा ना, निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात म्हणून विरोधकांना मोर्चे काढण्याची वेळ येते. हीच मोठी शोकांतिका आहे. मतदार यादीत होणारा सावळा गोंधळ सतत समोर आणला जातोय. विरोधक आवाज उठवतायत, पण निवडणूक आयोग संतोषजनक उत्तर देण्याऐवजी गोलमोल भूमिका घेते. आज गंमत म्हणजे निवडणुका आयोगाला विचारलेले प्रश्नांना भाजपाच उत्तर देत असल्याचं चित्र दिसतंय. हे नेमकं काय चाललंय? आयोग स्वतंत्र आहे का की कोणाच्या तरी दबावाखाली काम करते? याच दरम्यान मतदार यादीतील गोंधळ उघड होत असतानाच आता पनवेल विधानसभा मतदारसंघातून एक अजब, धक्कादायक आणि आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे, जो लोकशाहीला हादरवून टाकणार आहे. पुढे पाहूया नेमकं काय उघड झालंय पनवेलमध्ये आणि या प्रकरणामागचं सत्य काय आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील भाग क्रमांक 390 मध्ये एक विचित्र नोंद आढळली. एका महिलेचं नाव फक्त ह असे तिच्या पतीचे नाव द असे दाखवले आहे. तुम्ही विचार करा मित्रांनो, असं फक्त अक्षरे दाखवलेले नाव कसे होतं? हे लोक कसे आमदार, खासदार, नगरसेवक इत्यादी निवडू शकत आहेत? देशातील इतर कुठल्या मतदार यादीत अशा प्रकारच्या नोंदी सहज सापडत नाहीत. पण हे विचित्र नाव फक्त आपल्या निवडणूक आयोगाच्या यादीतच आहे. मग प्रश्न असा उभा राहतो, अशा नावांनी मतदान कसे करतात? मतदान अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान केंद्रावर कशी परवानगी दिली? या प्रकरणामुळे मतदार यादीतील पारदर्शकतेबाबत आणि मतदान प्रक्रिये सुरक्षेबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत आणि या शंकांना उत्तर देणं निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. मतदार यादीत बोगस मतदारांची नावे घुसवली गेल्याचा मोठा पर्दाफाश आता समोर आला आहे. या प्रकरणानंतर शिवसेना म्हणजेच ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते स्वतःच मतदार याद्या तपासण्यात सज्ज झाले आहेत. आश्चर्य म्हणजे हे काम निवडणूक आयोगाने करायचं होतं, पण आता राजकीय पक्षांनाच ते काम करावं लागतंय. या तपासणी दरम्यान एकामागोमाग एक धक्कादायक भानगड समोर येत आहे आणि त्यामुळे मतदार यादींची विश्वसनीयता आणि पारदर्शकता यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. या तपासात उघड झालं की ह आणि द अशा नावांचे बनावट मतदार नोंदवले गेले आहेत. हा संपूर्ण प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश केळे यांनी उघडकीस आणला आहे. आता या उघडकीसमुळे प्रश्न उपस्थित होत आहे की मतदार यादीत अशी नावे कोणी आणि कशी बनवली? या नावांच्या आधारे मतदान झालं असेल तर ती मतं कोणाच्या खात्यात गेली? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोग या गंभीर प्रकारावर काय कारवाई करणार आहे? लोकशाही टिकवायची असेल तर आता या बोगस मतदारांच्या भानगडीवर तपास आणि जबाबदारी निश्चित होणं अत्यावश्यक आहे मित्रांनो. अशा बोगस मतदारांची नोंदणी झालीच कशी? हा मोठा आणि गंभीर प्रश्न आता सर्वत्र उपस्थित केला जातो आहे. अशी नोंदणी करणारे निवडणूक अधिकारी नेमके कोणत्या धुंदीत होते? असा थेट सवाल कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगालाच विचारला आहे. आता सगळ्यांचे लक्ष या दिशेने लागले की निवडणूक आयोग या प्रकरणावर नेमकं काय उत्तर देतो. नेहमीप्रमाणे काहीतरी नियमाप्रमाणे सर्व काही झालं आहे असं सांगितलं जाईल का, की यावेळी ठोस कारवाई होईल? कारण प्रश्न फक्त एका मतदार यादीचा नाही, तर लोकशाहीवरील विश्वासाचा आहे. आता पाहणं मनोरंजक ठरेल की या प्रकरणानंतर आणखीन किती प्रकारे उघडकीस येतं आणि आयोग या प्रकरणांना कसं सामोरे जातो. म्हणजे आता इतकं स्पष्ट झालं आहे की मतदानाच्या पवित्र प्रक्रियेलाच काहींच्या स्वार्थाने गालबोट लागलं आहे. लोकशाही जिवंत ठेवायची की तिला कागदोपत्री शोभेचा शब्द बनवायचं, हा प्रश्न थेट निवडणूक आयोगासमोर उभा आहे. जनतेने मतदानावर विश्वास ठेवला, पण जर मतदार यादीच बोगस असेल तर तो विश्वास फसवणुकीत बदलतो. आता वेळ आली आहे या भानगडी करणाऱ्यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत आणि आयोगाने आरशात पाहिलं पाहिजे. कारण लक्षात ठेवा, लोकशाही टिकते ती मतदाराच्या बोटावरच्या शाईने, पण संपते ती निवडणूक अधिकाऱ्यांच्या बेफिक्रीने. म्हणून मित्रांनो, डोळे उघडे ठेवा, कारण लोकशाही अजून जिवंत आहे, पण तिच्या भोवतीचे गिधाडं जागी झाले आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.